स्वयंघोषित इतिहासकार राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानांची मालिका संपता संपत नाहीये. राहुल सोलापूरकरनं छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याच्यावर प्रचंड गदारोळ झाला, माफी मागण्यात आली आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्याच राहुल सोलापूरकरनं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय, ज्याचा व्हिडिओ समोर आलाय. राहुल सोलापूरकर यांनी आता कोणता नवा जावई शोध लावलाय आणि त्यावरून वादंग कसा उठलाय, पाहूयात या रिपोर्टमधून. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती इति ब्राह्मणः, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये. नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार. त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा. राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस देऊ. एक वाद संपला नाही, तोच राहुल सोलापूरकरचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलं. यात राहुल सोलापूरकरनं वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचा जावई शोध लावलाय. वेदांमधले मूळ वाक्य असं आहे ऋग्वेदातली, धर्मोश्चर्यया जगन्यो वर्णः पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्तौ. म्हणजे कोण कुठल्या जातीत जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही, तर तो काय कर्म करतो याच्यावर त्याची जात ठरते. या न्यायाने रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो, त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती इति ब्राह्मणः, अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये. आणि भटाच्या घरात जन्माला येऊनही थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे हे हातात तलवार घेतली म्हणून क्षत्रिय ठरतात. आता हा सगळा विचार आजच्या काळातल्या कोणाला माहिती आहे का? त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलाय कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा वाद संपला नाही, तोच हा नवा वाद पेटलाय. दरम्यान राहुल सोलापूरकरच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र संतापाची लाट उमटली. की मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल, तो ब्राह्मणच असेल, हा सोलापूरकर बोलतोय. आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो. आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला, म्हणजे कानशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला. काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची. सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल, तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे. बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं. गप आपले शब्द मागे घे. शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे. नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार. तू केवळ कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय? तू भाजपाच्या जीवावर करतोय. मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ह्याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा. जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील, अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय. आणि याची जीभ जर थांबत नसेल तर राहुल सोलापूरकरला आमचा इशारा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा आहे. काही तासाच्या आत जर राहुल सोलापूरकर या टकलू हैवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस देऊ, असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू. काही दिवसांपूर्वीच राहुल सोलापूरकरचं छत्रपती शिवरायांविरोधातलं वक्तव्य व्हायरल झालं होतं. आग्र्याच्या नजरकैदेतून सुटका करण्यासाठी शिवरायांनी लाच दिल्याचा दावा सोलापूरकरनं एका व्हिडिओत केला. यावर छत्रपतींचे वारसदार उदयनराजेंनी त्यांना थेट गोळ्या घालण्याचा इशारा दिला होता. तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही त्यांना दिसेल तिथे मारण्याची भाषा केली होती. जे कोण फिल्म इंडस्ट्री मधले जे काय प्रोड्युसर, डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील, या लोकांनी सुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे.
ह्या लोकांना गाडलं पाहिजे. ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश, या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे. आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं तर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना. आता आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत, कोणाच्या वाटा गेलं तर आम्ही सोडणार नाहीत, अजिबात सोडणार नाहीत. आता इथून पुढे छत्रपतींना बोलले तर आता निषेध फिषेध बंद. निषेध कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाहीर निषेध नाही, फिषेध नाहीत. त्याला नीटरट्टे द्यायचे. आता राजांसाठी जेल भोगले काय होत नाही. बस यांचा महाजन मस्ती ते बसकून काही बोलून जाते. आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना, महापुरुषांना आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा म्हणा, जाहीर निषेध. आणि त्याच्या फोटोला कुठे चप्पल हाणं फेपर, काय चप्पल फेपर, त्याला हाणायचंच, त्याला सोडायचंच नाही. राहुल सोलापूरकरनं जे वक्तव्य काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आहे ते धादांत या ठिकाणी चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे. त्यामुळं अशा वक्तव्याला नुसतं दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही. तर राहुल सोलापूरकरनी या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे. शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट उसळल्यानंतर सोलापूरकरनं दिलगिरी व्यक्त केली. पण माफी मागतानाही आपण केलेलं विधान कसं योग्य होतं याचाच कित्ता गिरवला. जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही. आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आत्ताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय. लक्षात ठेवा, राहुल सोलापूरकर हा एक प्रामाणिक भारतीय आहे. माझ्याकडनं असा कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. हे मनपूर्वक लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय. एका वादावर पडदा पडला नाही, तोच सोलापूरकरचं आणखी एक विधान समोर आलंय. त्यामुळे राहुल सोलापूरकरशी इतिहास अभ्यासक बनण्याची खुमखुमी साधीसुधी नाहीये हे स्पष्ट दिसतंय. पण हीच खुमखुमी स्वयंघोषित इतिहासकार राहुल सोलापूरकरच्या अंगलट येण्याआधी प्रशासनानं वेळीच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.